अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कारकुनाला लाच स्वीकारतानाचा एसीबीने सापळा रचला आणि रंगेहात अटक केली। कारकून असलेल्या राजेंद्र ढेरंगेने मेडिकल दुकानाचा परवाना निलंबित करण्यासाठी 50,000ची लाच मागितली। तडजोडी अंती 35,000ची लाच देण्याचं नक्की झालं। 42,000ची वेगळी रोकडही एसीबीला सापडली आहे। ही रक्कम कुठली आहे याचा तपास एसीबी करणार आहे। अटक करण्यात आलेल्या राजू ढेरंगेला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे झिरवाळांना या प्रकरणाची झळ बसणार का पाहणं महत्त्वाचं आहे। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावी लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईल। पक्ष नेतृत्वाबरोबर चर्चा झालेली नाही, म्हणूनच मी म्हणतो का जर तसं काही आलं तर मी राजीनामा देईल। नाही, आता कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये घडतं नाही घडतं, माझ्या डिपार्टमेंटमध्ये घडलं, ते चुकीचं घडलं, त्याला उत्तर द्यावं लागेल, त्याचा जाब द्यावा लागेल, त्याला सजा भोगावी लागेल। आता एसीबी त्याच्या कायदा कानूनप्रमाणे त्यांना रंगेहात जर पकडले तर त्याची शिक्षा भोगावीच लागेल ना। आता मी एक बैठक घेणार आणि बाबा हे जे काही झालं हा प्रकार अतिशय दयनीय, निंदनीय, वाईट प्रकार आहे। असं जर माझ्यासारख्याला जर काळिंबा लागण्याचं जर असेल तर मला हे सहन होणार नाही किंवा मी हे खपवून घेणार नाही। आणि जो त्याच्यात थोडंफार काही दोषी दिसला किंवा त्याची लिंक असली त्यांच्यावर सुद्धा लगेच कार्यवाही करेल। दरम्यान अनेक वर्षांनंतर मंत्रालयात अशी धाड पडली असून या कारवाईच्या टायमिंगवरून देखील बरीच चर्चा आहे। या संदर्भात ज्या मेडिकल स्टोअरच्या मालकाच्या तक्रारीवर ही कारवाई झाली आहे। 50,000ची लाच मागितल्याचं तक्रारदाराने म्हटलं। ते राजू ढेरंगे नावाचे ते व्यक्ती आहे, क्लर्क आहे त्याचे। त्यांनी मला बोलवलं 2 दिवसानंतर आणि मग आम्ही 2 दिवसानंतर गेलो आणि राजू ढेरंगेंना भेटलो। ते म्हणले की तुमचं 12 दिवस बंद आहे, तुम्हाला 50,000 रुपये द्यावं लागेल, तेव्हा तुमचं स्टे ऑर्डर भेटेल। आणि मी त्यांना म्हणलो की साहेब 50,000 मी 12 दिवसात नाही कमवू शकणार आणि पाहिजे तर कमी करा थोडं, नाहीतर मी बंद ठेवेल 12 दिवस, मी पनिशमेंट घेऊन बंदच ठेवेल। ते पण म्हणले की आमची रेट फिक्स आहे, 12 दिवसासाठी 50,000, 15 दिवसासाठी 75,000। ते कोण म्हणाला तुम्हाला, म्हणजे रेट फिक्स आहे? रेट फिक्स आहे म्हणून ते गाडे सर पण म्हणले आणि राजू ढेरंगे पण म्हणले। मी बसताना बघितलं की बरेच लोक यायचं आणि पैसे देऊन त्यांचं काम करून घ्यायचं। भाजपचे आमदार सदाभाऊ खोत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसापासून कलगीतुरा पाहायला मिळतोय। आता पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जयंत म्हणजे शुभ्र चेहरा पण व्हाईट कॉलरचा गुन्हेगार अशी टीका सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर केली आहे। जयंत पाटील राजकारणातले शकुनी मामा आहेत असंही खोत यांनी म्हटलं। त्यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। मिरज दंगल घडवण्यामध्ये यांचा हात होता। देवाभाऊला आणि गिरीश महाजनला महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हात घालण्यामध्ये कट कारस्थान यांनी केलेलं होतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या राजकारणामधला आजचा शकुनी मामा कोण असेल तर तो जयंत पाटील आहे। कारण सोन्याचा चमचा घेऊन तोंडामध्ये जन्माला आले, परंतु त्यांना राज्याच्या राजकारणामध्ये नेतृत्व करता आलं नाही, हे त्यांचं अपयश आहे। 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण। एकीकडे खोत आणि जयंत पाटील यांच्यात वाद सुरू आहे, मात्र दुसरीकडे जयंत पाटील यांनी मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय। चंद्रकांत पाटील माझे हितचिंतक आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर बोलत नाही असं जयंत पाटील म्हणतात। दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही, त्यामुळे दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। आणि दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत। आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर।